असा जगात कोणता धर्म आहे मला सांगा जो दुसऱ्याला मारायला शिकवतो? 2008 साली 18 ते 22 वयोगटातली 10 शेंबडी पोरं आली. नशिबानं त्यातला एक पकडला. आमचे तुकाराम ओंबले नावाचे एक हेड कॉन्स्टेबल आहेत, हातात काठी होती फक्त. पकडून धरलं त्याला ना, इथं AK-47 लावली. धाड 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 पाठीमागनं गोळ्या निघल्या, पण सोडलं नाही, जिवंत पकडलं. पायाखाली मुंगी मेली तरी आम्ही पाप झाला असं म्हणणारी माणसं आहे. पाकिस्तानचं जेवढं वार्षिक दारूगोळ्याचं बजेट आहे तेवढे भारत देशामध्ये दिवाळीला पोरं फटाकडे वाजवतात. समचरण सरोजम सान्द्रनीलांबुदाभं जगन्निहितपाणि मंडनं मंडलानां तरुण तुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदैधवलासं विठ्ठलं चिन्तयामि. कलावज्ञज्योद्धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोधिकामोदिवक्त्रं खलानीशबादापणोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति. गंगा विशुद्धं निदपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं. तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासयोगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यं नमो नारायण गिरिज परब्रह्म स्वरूपं. हरि ओं ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणमेकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः. ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा. मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी. या वारकरी संताचा, या वारकरी संताचा, या वारकरी संताचा, या वारकरी संताचा, वारकरी संताचा. मस्तक हे मायावरी, या वारकरी संताचा, वारकरी संताचा, या वारकरी संताचा. मस्तक माझा पायावरी, या वारकरी संताचा, वारकरी संताचा, या वारकरी संताचा. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. हेच दान देगा देवा तुझा विसरण भावा, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा संत संग दे सदा, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर भक्तवंशा कल्पतरू सद्घन चिदघन आनंद घन अखिल कोड ब्रह्मांड नायक पंढरीश परमात्म्याच्या चरणारविंद मस्तक लीन करून विश्वसंत माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानोबराय जगद्गुरु श्री तुकोबराय सद्गुरु युगराज गंगागिरीजी महाराज सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज आदी करून सखल वारकरी संत आणि त्या संतांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत झालेल्या महाराष्ट्राच्या मातीला वंदन करून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे धाकले धनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करून व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ गायक स्वर्गंधर्व रामेश्वर महाराज, स्वर्गंधर्व आमचे यशवंत महाराज, ज्यांच्या योगानं ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये सप्ताह सुरू आहे, असे अल्पावधीत महाराष्ट्रामध्ये कीर्तन क्षेत्रात गरुड झेप घेणारे
ज्यांच्या योगानं मला आपल्या सर्वांचा परिचय झाला असे हरिभक्तीपरायण कीर्तन केसरी महेशजी महाराज खाटेकर, मला मृदुंगावर साथ करणारे तालमणी हरिभक्तीपरायण शुभम महाराज, त्याचबरोबर आदरणीय विष्णू महाराज हरिभक्तीपरायण विष्णू महाराज आणि आदरणीय महेशजी महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व बालगोपाल टाळकरी विद्यार्थी मंडळ, उपस्थित सर्व आबालवृद्ध माझ्या माता भगिनींना एकत्रित वंदन करून कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करतो. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या अनुषंगाने थोडंसं मॉनिटर द्या ऑपरेटर साहेब. कार्यक्रमाच्या अनुषंगाने वक्ता या नात्याने परिहार देणं क्रमप्राप्त समजतो. गेल्या 31 वर्षापासून माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानोबारायांच्या कृपेने, तुकोबारायांच्या आशीर्वादाने, आमच्या या सर्व साधू संतांच्या उपस्थितीमध्ये गेल्या 21 वर्षापासून आमचे परमादरणीय महेशजी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये अगदी बालपणापासूनच सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, यातली आजची ही 7व्या दिवशीची कीर्तनरूपी सेवा, जागराची सेवा, मागणीपर सेवा या ठिकाणी आमचे ज्येष्ठ गुरुबंधू महेशजी महाराज यांच्या आग्रहाने या ठिकाणी माझ्याकडे आलेले आहे. आणि आपल्या सर्वांचं परमार्थातलं हे योगदान, ही आवड बघून निश्चितच कौतुकास्पद आहे. म्हणजे तुमचं कौतुक करून मी पुढच्या वर्षाची भाकर पक्की करतोय असं समजू नका. भाकरीसाठी कीर्तन करणारा मी कीर्तनकार अजिबात नाही. परंतु कार्यक्रमाचं नियोजन, संयोजन, आयोजन, गुणवान कीर्तनकार हे जे काही आहेत, हे सगळे जसे वारकरी संप्रदायाला आणि गावाला शोभेल असे आहेत. म्हणून या रोहकल गावाचं मी कौतुक करेल, असं म्हणेल, भावनिक दृष्टीनं छोट्याशा गावाचा हा मोठा सत्ता आहे. इथे भावनिक मोठेपणा आहे. कारण उद्या या गावातील प्रत्येक कुटुंबातील लेकीबाळी उद्याच्या महिपती महाराजांच्या दिंडी सोहळ्याकरता आणि काल्याच्या कीर्तनाकरता एक वेळेला दीपावळीच्या सणाला जरी नाही आल्या तरी उद्याच्या उत्सवाला आल्याशिवाय राहत नाही. मी असं म्हणेल, ही खरी तुमच्या परमार्थाची मोठी पावती आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून अशा ठिकाणी कीर्तनाचा योग येणं हे सुद्धा भाग्यच लागतं. अशात दुग्ध शर्करा योग म्हणजे काय आहे तर एवढी गुणवान मंडळी आहेत की जे गात असताना, वाजवणारे शुभम महाराज वाजवत असताना सारखं ऐकतच राहावं असं वाटत होतं. अशी ही, खरं मी असं म्हणेल की ज्ञानोबारायांच्या मुकुटातली एक एक मणी आहेत. ही वारकरी संप्रदायातली रत्न आहे, ही वारकरी संप्रदायाची श्रीमंती आहे महाराज. आणि म्हणून आपल्याला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेसे. आता मी माझ्या अभंगाकडे येतो. परिहार देणं कर्तव्य होतं. अभंग मी महान भगवतभक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्रभूषण जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे कनकाय बोलोबा पुत्र पंचम वेद निर्माते देहू निवासी श्री संत तुकाराम महाराजांचा मागणीपर प्रकरणातला 4 चरणाचा अभंग निरूपणा करता निवडला. विठाला अभंग जवळजवळ भजन मंडळाच्या पाठांतरातला आहे, किंवा ज्याच्या पाठांतरातला आहे तोच भजन मंडळातला आहे. आणि भजन मंडळाच्या पाठांतरातला असला तरीही श्रोत्यांच्या तो कान पाठातला आहे. कारण काही पठ्ठे रामकृष्ण हरी भजनाला जे झोपते ते हेची दान देगा देवालाच उठते. त्यांना माहिती असतं हेची दान जागा झालं म्हणजे आता पंगत सुरू होणार आहे का नाही. म्हणून भजनी मंडळाच्या पाठांतरातला आहे, श्रोत्यांच्या कान पाठातला आहे. म्हणून अभंग जवळजवळ सर्वांच्याच ऐकण्यातला कान पाठातला आहे. तरीही शब्दार्थ समजून घ्या, नाही तर होतं काय बरं का, दुसऱ्या दिवशी विनाकारण लोक उसण्यात अमोकला उसनात चुना लावत रात्रीच्या महाराजाची कीर्तनाची परीक्षा करतात, किंवा महेश महाराजांना म्हणतात काय महाराज रात्रीचं कीर्तन झालं. अशी माझी उद्या परीक्षा होण्यापेक्षा तुम्ही अभंगाचा शब्दार्थ कळून घेतला तर फार बरं होईल. बघा, जगाच्या पाठीवर
निष्काम उपासना शिकवणारा संप्रदाय कोणता असेल तर तो फक्त आणि फक्त वारकरी संप्रदाय, हे लक्षात ठेवा. निष्काम उपासना, फक्त देवाची सेवा करायची आहे, काही मागायचं नाहीच आहे, मागायचंच नाहीये. तरीही तुकोबराईंनी मागितलेलं आहे. काय कारण असेल बरं? तर असं सांगितलं जातं की ही वारकरी मंडळी ज्या वेळेला पांडुरंगाच्या दर्शनाकरता पंढरपूरला जायची ना, त्यावेळेला पांडुरंग परमात्मा सुद्धा अशी मान खाली घालायची. काय कारण असेल याला? फक्त सेवा करायची, मागायचं काहीच नाहीये. आणि एक दिवस तुकोबराय पांडुरंगाच्या दर्शनाकरता गेलेले असताना पांडुरंगाला असं वाटलं की थोडंसं ऋण कमी व्हावं, याकरता तुकोबराईंनी काहीतरी मागावं. म्हणून स्वतः पांडुरंगाने आग्रह धरला की महाराज काहीतरी मागा. तुकोबराईंनी सांगितलं, नाही बाबा, आमच्या विश्वंभर बाबांपासूनची नवे नवे संप्रदायाची परंपरा आहे, आम्ही काही मागत नाही. नाही म्हटले, काहीतरी मागावं. काही मागणे अमानुषित वडिलाची रीत जाणो नसो, वडिलाची रीत जाणो नसो. काही मागणे अमानुषित वडिलाची रीत जाणत असो, वडिलाची रीत जाणत असो. अत्यंत गोड आणि समर्पक प्रमाण. काही मागणे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असो. आम्ही वडील शब्द दोन अर्थाने, एक मांस परंपरेने आणि दुसरा गुरु परंपरेने. मांस परंपरेने जर म्हटलं तर विश्वंभर बाबांपासूनची परंपरा आहे, आणि गुरु परंपरेनं जर म्हटलं तर चैतन्य संप्रदायाची परंपरा आहे. आम्हाला काही मागणं अनुचित आहे. तरी देवाचा आग्रह झाला, काहीतरी मागा, काहीतरी मागा, काहीतरी मागा. मग तुकोबराय म्हटले, मागायचंच आहे ना, द्यायचंच आहे ना. देवा, तुझा विसर माझ्या अंतःकरणातून कधीच न व्हावा, पहिलं चरण आहे. देवाला वाटलं हे उलट झालं, आता ऋण कमी व्हायचं म्हणून मागायचं आहे. तर तुकोबराईने सेवाच मागितली. अहो म्हटले, जर माझा विसर तुमच्या अंतःकरणातून झाला नाही तर तुम्ही काय करणार? तुकाराम महाराजांनी सांगितलं की मी तुझं आवडीनं गुण गाईल. म्हटले, यानं तुम्हाला काय मिळेल? तुकोबरायांनी सांगितलं, यानं मला सर्व सुख मिळेल. मग देवाने थोडी प्रलोभनं दाखवायला सुरुवात केली. म्हटले, महाराज एक काम करा ना, ज्या मुक्ती करता जपी तपी हिमालयाच्या गिरीकंदरामध्ये तपस्या करतात ती मुक्ती घ्या ना. तुकोबरायांनी सांगितलं, ती मुक्ती सुद्धा आम्हाला नको. म्हटले, मग मुक्ती नको हवी असेल तर मग संपत्ती घ्या ना. म्हटले, संपत्ती सुद्धा नको. तुला द्यावंच वाटत असेल तर संतांचा संग दे, तृतीय चरण आहे. आता प्रलोभनं घालून सुद्धा तुकाराम महाराज ऐकत नाहीये. मग आता थोडी भीती घातली पाहिजे. तुकोबरायांना भीती घातली म्हणजे काहीतरी मागतील. मग देवाने असं म्हटलं, हे बघा, माझा विसर तुमच्या अंतःकरणातून न व्हावा असं तुम्हाला वाटतंय, नंबर 1. तुम्हाला माझं आवडीनं गुण गायचंय, नंबर 2. तुम्हाला संतांचा संग पाहिजे, नंबर 3. या तीनही गोष्टी तुम्हाला मृत्यूलोकामध्ये मिळतील, आणि त्यासाठी मृत्यूलोकामध्ये येण्यासाठी तुम्हाला गर्भवासाचं दुःख भोगावं लागेल. कबूल आहे का? तुकाराम महाराजांनी सांगितलं, त्याची चिंता तू करू नकोस, तू सुखाना आम्हाला गर्भवासामध्ये घाल. अभंगाचं शेवटचं चरण आहे. विठाला 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 विठाला. हा झाला अभंगाचा सरळ 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 शब्दार्थ. आता संकल्पित वेळेच्या आत, कारण मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, बरोबर 12 वाजता मोकळं करून देतो. काही चुकलं का माझं? चुकल्यासारखंच वाटतंय जरा, आहे की नाही? जास्त वेळ घेत नाही मी, 9ला बरोबर तुम्हाला मोकळं करून देतो. ऐका, लक्षपूर्वक ऐका. मानवी देहाला आलेल्या जीवाला देवप्राप्तीची नितांत गरज आहे. वाक्य अंडरलाईन करण्यासारखं आहे. मानवी देहाला आलेल्या जीवाला देवप्राप्तीची नितांत गरज आहे. पण त्याला जर आपण म्हटलं ना, देव पाहिजे का, तर देव नाही म्हणणारे सुद्धा लोक जन्माला देवाने घातलेले आहेत. म्हणजे
देव नाही म्हणणारे पण आहेत आणि देव नको म्हणणारे सुद्धा आहेत. ज्या वेळेला तुकोबाराईंनी देव डोक्यावर घेतला, देव घा कोणी ऐताला गरपुसोनी, एवढ्या लोकांनी काय उत्तर दिलं? देव न लगे, 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 देव न लगे. देव साठवणीचे उगले झाले, साठवणीचे उगले झाले. देव न लगे, 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 देव न लगे. देव नको आम्हाला. मग मला सांगा, देव नको म्हणणारे लोक सापडतात, सुख नको म्हणणारे लोक सापडतात का? मज लागी दुःख वावे, नाथ महाराजांची भागवतात उभी. ऐसे कोणी भाविना जीवे, न वंचिता दुःख पावे, येणे न संभवे स्वतंत्रता. म्हणून देव नको म्हणणारे लोक सापडतात, सुख नको म्हणणारी व्यक्ती सापडत नाही. पण लोकांना हेच माहीत नाही, सुख शब्दाचाच अर्थ देव आहे. सुख देव आहे, नावाचा सुखदेव नाही बरं का. एखाद्याचं नावही सुखदेव असेल, पण सुख म्हणजेच देव आहे, देव म्हणजेच सुख आहे. मग आता त्या देवाच्या प्राप्तीकरता उपासनेची गरज आहे. आणि ती उपासना दोन प्रकारची आहे. एक सकाम उपासना आहे आणि दुसरी निष्काम उपासना आहे. सकाम उपासना आम्हाला काहीतरी संसारातलं मिळावं या अपेक्षेनं जी उपासना केली जाते तिला सकाम उपासना म्हणतात. आणि देवाच्याच करता जी उपासना केली जाते तिला निष्काम उपासना म्हणतात. सकाळपासनं संध्याकाळपर्यंत मंदिरात किती लोक दर्शनाला गेले याला महत्त्व नाही, त्यातले देवाच्याच करता किती गेले याला फार मोठं महत्त्व आहे. कारण देवाजवळ देवा करता जाणं आणि देवाजवळ संसारा करता जाणं यामध्ये जमीन आसमान इतकं अंतर. उदाहरणार्थ एक छोटंसं उदाहरण. एकदम तुमच्याकडे दोन व्यक्ती भेटायला आल्या दिवसातून. एक तुमच्या तब्येतीची चौकशी करायला आला आणि दुसरा तुमच्याकडे उसने पैसे मागायला आला. तुम्हाला कोणता आवडेल? उसने पैसे मागायला आलेला आवडत असेल तर बोट वर करा, कीर्तन संपलं की मी लगेच येतो. कोणता आवडेल? तुमच्या करता आलेला आवडेल की पैशा करता आलेला आवडेल? आपल्या करता आलेला आवडेल, स्वार्था करता आलेला आवडणार नाही. मग हा व्यवहार जर आपल्याला कळतो, देवाला कळत नाही का? तो ठकड्याचाही ठकड्या आणि फकड्याचाही फकड्या. असं कसं देवाचा देव ठकडा, देवा एका पायाने रगडा. असं कसं देवाचा देव ठकडा, देवा एका पायाने रगडा. असं कसा देवाचा देव ठकडा, देव एका पायाने रगडा. असं कसा देवाचा देव ठकडा, देव एका पायाने रगडा. वळवंटी जातो कीर्तन करीतो, वळवंटी जातो कीर्तन करीतो, साधू संतांचा झगडा. घरी साधू
टाळ्या वाजवा लेकरांकरता. आमचं जाऊ दे हो भाई, लेकरांकरता टाळ्या वाजवा. गुणवान उद्याचं भविष्य आहे आपलं वारकरी संप्रदायाचं. ऐका, देव चतुर देव चतुर जानो नियंतर वर्ततसे. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळ मनी धन्य तोची विठोबा. हा व्यवहार देवाला कळत नाही का? आलं हे गिऱ्हाईक नेमकं कशा करता आलं? म्हणून वारकरी संतांनी स्पष्ट शब्दात सांगितलं महाराजांचं प्रमाण आहे, काही मागणे हे आम्हा अनुचित. पण इथे थोडासा युक्तिवाद आहे बरं का. काही मागणं जर अनुचित आहे तर काही मागणं उचित आहे की नाही? जसं पत्नीने पतीकडे साडी मागणं उचित आहे. ज्या दिवशी एखादा मुलगा देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं त्या मुलीचा स्वीकार करतो तेव्हापासून त्या मुलीची सबंध जबाबदारी त्या मुलावर असते. म्हणून साडी पतीकडं मागणं हे उचित आहे, पण पहिली फाटल्यानंतर मागणं नाही तर तुम्ही म्हणणार महाराज आपल्या हिशोबातले. हे पत्नीनं पतीकडं साडी मागणं उचित आहे, पण 15 दिवसानंतर तीच साडी धुवून मागणं कसं आहे? उचित आहे तुमच्यासाठी? उचित आहे का अनुचित आहे? आता काही मूडमध्ये धुतील तो भाग वेगळा आहे. ऐका नाही, लाड लाड जर म्हणलं ना तेवढं करावं करतील ना ते. बापाच्या बापाला काय तो ऐकन. ऐका नाही, जसं साडी मागणं उचित आहे ती धुवून मागणं अनुचित आहे, तसं संसारातलं मागणं अनुचित आहे पण परमार्थातलं मागणं उचित आहे. परमार्थातलं मागणं उचित आहे. बघा, मी एक दृष्टांत देतो तुम्हाला. महाराजांच्या वडिलांचं नाव बोलोबा, आईचं नाव कनकाई. महिन्याच्या वारीला बोलोबा जायचे, देहू ते पंढरपूर महिन्याची वारी असायची. एक दिवस कनकाई आडव्या झाल्या. कनकाई म्हटल्या म्या बी येणार. बोलोबा म्हटले नाही नेणार. कनकाई म्हटल्या मी असं कंच्या जन्मीचं पाप केलं, तुम्ही आम्हाला पांडुरंगाच्या दर्शनाला नेत नाही. अहो मी काय तुमच्या डोक्यावर बसून येते होय वारीला? मी मपली चालत चालत येईल ना. बोलोबा म्हटले तसं नाही कनके, तू तुझ्या पायानं चालत येशील, पण बाई माणसाचा स्वभाव असतो ती गेल्यावर कधी रिकाम्या हातानं घरी येत नाही. तुमच्याकडचं काय मला माहीत नाही, पण बाई आणि पिशवी हे पक्क गणित आहे. फक्त पिशव्यांमध्ये बदल झाले. पूर्वी त्या खताच्या बारदांच्या पिशव्या होत्या, त्याच्यानंतर त्या वायरच्या पिशव्या आल्या, त्याच्यानंतर बास्केटी आल्या, आता त्या धोपट्या आलेल्या. आणि कितीही सासर श्रीमंत असू द्या माहेर गरीब असू द्या, पण जर माहेरी गेली ना 2 कढीपत्त्याच्या जोड्या तरी आणि 2 कोथमिरीच्या जोड्या तरी आणि 5 कुरडाया तरी. आईच तशी रिकाम्या हातानं जाऊन देत नाही. सुनाला चोरून पदराच्या आडून तुपाची बरणी तरी देईलच, डांगराची खाप तरी आणीलच. आणि किती श्रीमंताच्या घरची बाई असू द्या, लग्नाला गेली ना बुंदी आणल्याशिवाय राहत नाही. तुमच्याकडचं काय हे मला माहीत नाही, पण पिशवी रामेश्वर महाराज, यशवंत महाराज हे पक्क गणित आहे. आणि आवले हे बघ, तू जर काही मागितलं ना पांडुरंगाकडे, अगं आमचे वाडवडील एवढी निष्काम उपासना करतात, ती सगळी निष्फळ जाईल. कनकाईनं शपथ घेतली, तुमच्या गळ्या शपथ, म्या तुमच्या पांडुरंगाजवळ काय बी नाही मागायची, फक्त मला एकदा त्याचं दर्शन घेऊ द्या. काही न मागण्याच्या बोलीवर बोलोबा कनकाईला पंढरपूरला घेऊन निघाले दिंडीमध्ये. आता ह्या जशा माऊलीच्या सोहळ्यात दिंड्या निघल्यात, तसंच माऊलीच्या दर्शनाकरता माऊलीच्याच सोहळ्याच्या मार्गाने मुक्काम दर मुक्काम मजल दर मजल करत हे जोडपं पंढरपूरला आलं. बारीला उभे राहिले बोलोबा, कनकाई पाठीमागे होते. बोलोबाने दर्शन घेतलं, पांडुरंगाच्या पायावर डोकं टेकवलं आणि पुढं गेले. पुढं गेल्यानंतर
कान धरले, माफी मागितली देवाच्या समोर उभं राहून. गरुड खांबाला कडकडून मिठी मारली. बराच वेळ झाला पण कणकाई काही येताना दिसणं. झालं काय नेमकं म्हणून बोलोबा जराशी माघारी फिरले. समोरून कणकाई येताना दिसल्या. कणकाईची जी अवस्था होती ती अत्यंत बिकट होती. त्यांना दरदरून घाम आलेला होता. त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिलेले होते. त्यांचा कंठ दाटून आलेला होता. त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा सुरू होत्या. ठीक आहे नाही, हे भगवत साक्षात्काराचे 8 लक्षण आहेत बरं का. स्तंभ, स्वेद, रोमांच, स्वरभंग, अतवेपतु, वैवर्ण, मश्रुपलय इत्यष्टौ सात्विका मता. हा वर्ण बदललेला होता, वर्ण. अशी अवस्था कणकाईची पाहिली. कणकाईचे दोन्ही हात धरले आणि गदगदून हलवणं कणकाईला. आणि कणकाई शुद्धीवर आल्यानंतर बोलोबांच्या गळ्यामध्ये पडून ढसढसा रडू लागल्या. बोलोबा म्हटले, कणके झालं काय, तू रडती कायस? बोलोबा कणकाईला बोलतं करतायत. कशी बशा कणपाई बोलत्या झाल्या. म्हणल्या, पांडुरंगा हे बघा, तुमच्या पांडुरंगाजवळ मी काय बी नाही मागितलो. अरे पण झालं काय, तुला उशीर का झाला? अहो मी खरं सांगते, मी काय बी नाही मागितलं, पण झालं काय? अहो तुम्ही दर्शन घेऊन मोहर गेले आणि मी पाठीमागणं आले. आणि मी पांडुरंगाच्या चेहऱ्याकडं पाहिलं आणि नजरेमध्ये नजर घातली. बोलोबा म्हटले, कणके तू तिथंच चुकली. आम्ही कधीही त्याच्या चरणाकडे पाहतो. माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही. आम्ही त्याच्या चेहऱ्याकडे पाहत नाही, कारण तो खूप खेळी आहे. तो काय करील त्याचा तपास नाहीये. काय झालं पुढं मला सांग. नाही काय नाही म्हटले, मी फक्त पांडुरंगाच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि पांडुरंग परमात्मा मला एवढंच म्हटले, आईसाहेब तुम्ही मला दुःखी दिसता. मग काय म्हटले पुढे देव? तथास्तु म्हटले. म्हणजे याचा अर्थ काय केलं तू कणके? कणके तू देवाजवळ पुत्र मागितला, आता मागूनही मागितला ना, माग फिर, जा देवाकडं आणि देवाला सांग, पुत्र भावाईसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी जळला, त्याचा तिन्ही लोकी जळला, त्याचा तिन्ही लोकी जळला. पुत्र भावाईचा गुण ज्याचा ती लोकी जेना, ज्याचा ती लोकी जेना, ज्याचा ती लोकी जेना. पुत्र भावाईसा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी जळला, त्याचा तिन्ही लोकी जळला, त्याचा तिन्ही लोकी जळला. पुत्र भावाईचा गुंडा ज्याचा ती लोकी जेना, ज्याचा ती लोकी जेना, ज्याचा ती लोकी जेना. पुत्र भावा ऐसा गुंडा कैसा, ओसामा बिन लादेन जैसा. असा व्हावा का? अजमल कसाब जैसा असा व्हावा का? हाफिज सईद जैसा असा व्हावा का? सय्यद सलाउद्दीन जैसा असा व्हावा का? तुम्हाला माहिती आहे का हे कोण आहे? लय मोठे भागवतकार आहेत. खरं सांगतो. आणि आत्ता न्यूजवर लाईव्ह बातमी चालू आहे. पुन्हा एकदा MD डॉक्टर झालेला माणूस हा स्फोट घडवण्याच्या प्लॅनमध्ये पकडला गेला आणि त्यांचा प्लॅन आपल्या ईडीनं हुसकावून लावला. नाही तर पुन्हा एकदा आम्हाला पहलगामला जसं धर्म विचारून 26 जणांना मारलं होतं, तशीच घटना कानावर एवढ्या काही दिवसात ऐकायला आली असते. तुम्हाला सांगतो, अशा नराधमांना जन्म देण्यापेक्षा ती माऊली वांज राहिलेली बरी. असा जगात कोणता धर्म आहे मला सांगा जो दुसऱ्याला मारायला शिकवतो? 2008 साली
18 ते 22 वयोगटातली 10 शेंबडी पोरं आली. नशिबानं त्यातला एक पकडला. आमचे तुकाराम ओंबले नावाचे एक हेड कॉन्स्टेबल आहेत, हातात काठी होती फक्त. पकडून धरलं त्याला ना, इथं AK-47 लावली. धाड 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 पाठीमागनं गोळ्या निघल्या, पण सोडलं नाही, जिवंत पकडलं. आणि त्याला जिवंत पकडलं नसतं ना तर ते सगळं काम हिंदुत्ववादी लोकांवर लोटण्याचा प्लॅन होता. कारण त्याच्या हातात तुम्ही बघा, बंदूक असताना उजव्या हातात भगवा धागा आहे, भगवा धागा आहे. त्याला ज्यावेळेला जिवंत पकडलं त्यावेळेस विचारलं, तुम क्यों आये थे? त्याचं उत्तर ऐका, भारताची आर्थिक राजधानी मुंबई आहे, सर्वात मोठी क्राईम ब्रांच मुंबईची आहे. त्या मुंबईच्या पोलिसांच्या नाकावर टिचून तो 18 वर्षाचा शेमडा पोऱ्या म्हणतो, बंबई को जहन्नुम बनाने के लिए आए थे. कुठून आली हिंमत, है की नाही? आणि असा कोणता धर्म आहे जो दुसऱ्याला मारायला शिकवतो? हरी समजगत वस्तु नहीं 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 प्रेम बिन पंथ, हरी समजगत वस्तु नहीं नहीं प्रेम बिन पंथ, अरे सदगुरु जैसा सज्जन नहीं नहीं गीता समग्रंथ. देवासारखी जगात वस्तू नाही, प्रेमासारखा जगात पंथ नाही, सद्गुरु सारखा जगात सज्जन नाही, आणि गीतेसारखा जगात ग्रंथ नाही. हो, मला सांगण्याचं तात्पर्य काय आहे, अशा नराधामांना जन्म देण्यापेक्षा ती माऊली वांज राहिलेली बरी. कितीतरी निरपराध लोकांना मारलं जातं, 1-1 वर्षाच्या मुलावर पेट्रोल टाकून त्यांना जाळलं जातं. मला सांगा, कोणता धर्म असं शिकवतो? आणि जर तो धर्म असं शिकवत असेल तर त्याला आपण धर्म म्हणणार आहे का? नाही ना, नाही म्हणणार. आम्हाला आमच्या संतांनी पशुपक्षी प्राण्यांमध्ये, वृक्षांमध्ये, नद्यांमध्ये, पर्वतांमध्ये देव पाहायला शिकवलं, दगडामध्ये देव पाहायला शिकवलं. हे की नाही? पायाखाली मुंगी मेली तरी आम्ही पाप झाला असं म्हणणारी माणसं आहे. आम्ही धर्मसहिष्णुत आहोत म्हणून तुम्ही आजपर्यंत बेट्यावर जगलो. पण एखाद्या दिवशी जर एक बटन दाबलं ना, जगाच्या नकाशावर पाकिस्तान नावाचा देश आहे हे जग विसरून जाईल. कारण पाकिस्तानचं जेवढं वार्षिक दारुगोळ्याचं बजेट आहे तेवढे भारत देशामध्ये दिवाळीला पोरं फटाकडे वाजवतात. हा विनोद नाहीये, हे सत्यस्थिती आहे. पण आपली धर्मसहिष्णुता आड येते. आम्ही नेहमी म्हणत असतो, वैष्णव जन तो तेने कहिए जे पीड़ पराई जान रे. वैष्णव जन तो तेने कहिए पीड़ पराई जान रे. पर दुखे उपकार करे सो, पर दुखे उपकार करे सो, पर अभिमान नाये रे. वैष्णव जन तो तेने कहिए, वैष्णव जन तो तेने कहिए पीर पराई जान रे. वैष्णव जन तो, वैष्णव जन तो, वैष्णव जन तो. परहित सरित धर्म नहीं भाई,
पीड़ा सम नहीं अदमाई। राम सिया राम सिया राम दे दे राम राम सिया राम दे दे राम दे दे सिया राम। तुलसी बाबा लिखते हैं परहित सरित धर्म नहीं भाई, पर हितासारखा जगामध्ये धर्म नाही, पर पीडा सम नाही अधमाई। दुसऱ्याला पीडा देण्यासारखा अधर्म जगामध्ये नाही। आणि म्हणून आईनं फक्त तिघांना जन्माला घालायचंय। माझ्या माता भगिनींनो इकडे बघा, माझ्याकडे थोडं लक्षपूर्वक ऐका, कारण का सांगतोय मी तुम्हाला। माणसाची पहिली गुरु जर कोण असेल तर ती त्याची आई असते, त्याची जन्मदात्री माय असते, आणि ती ठरवू शकते आपल्या मुलाला काय घडवायचंय ते। जननी जने स्वभक्त जने या दाता या शूर, नहीं तो जननी वांझ भली क्या खोवेगा नूर। माझ्या माता भगिनींनो, एक तर प्रल्हादासारख्या भक्ताला जन्माला घाला, किंवा बळीराजासारख्या दानशूराला जन्माला घाला, किंवा या माय बहिणींच्या आबरूचं रक्षण करून शेतकऱ्यांच्या हिताचं हिंदवी स्वराज्य संस्थापित करणाऱ्या माझ्या छत्रपती शिवाजीराजांना जन्माला घाला। महिला मंडळाला विनंती, पुढे पुढे या। हिंदू आहे म्हणून मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल कौतुकास्पद उद्गार काढले, यात काहीच नवल नाही। पण एकच सांगतो मी तुम्हाला, 3 अक्षर होती, 3। एका अक्षरात शिवाजी, एका अक्षरामध्ये तिनं रामायण भरलं, दुसऱ्या अक्षरामध्ये तिनं महाभारत भरलं, आणि तिसऱ्या अक्षरामध्ये तिनं शिवभारत साठवलेलं होतं, है का नाही? महिला पुढे पुढे या, सगळेजण सगळेजण माग नका पाहू, पुढं विठाला पुढं. विठाला पुढे सरका, पुढे सरका। विठाला 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 अक्षर 3च आहे, शिवाजी। एका अक्षरात तिनं रामायण भरलं। काय भरायचंय तुम्हाला मुलांच्या डोक्यात ते ऐका। एका अक्षरात तिनं रामायण भरलं, रामाचा आचार दिला। एका अक्षरात तिनं महाभारत साठवलं, आणि तिसऱ्या अक्षरामध्ये तिनं शिवभारत साठवलं। म्हणून मी नेहमी म्हणत असतो, जेवढी आज आम्हाला रामायणाची गरज आहे, महाभारत श्रीमद भागवताची गरज आहे, तेवढीच आम्हाला शिवभारताची सुद्धा गरज आहे। शिवभारताची सुद्धा तेवढी गरज आहे। रामाचा आचार दिला, आचार। वयाच्या 14व्या वर्षी रांझ्याच्या पाटलाला एका नारीचा बदामल केला। बदामल म्हणजे छेडछाड केली, म्हणून लाल महालाच्या सदरेवर बोलून त्याचे 2 हात आणि 2 पाय राजांनी कुरडीसारखे तोडले अवघ्या वयाच्या 14व्या वर्षी। स्त्रीचा अवमान केला, छेडछाड केली, छेडछाड। मी असं म्हणेल, आजच्या बलात्काराला जर अशी शिक्षा झाली ना, कोण्या माय बहिणीकडे वाईट नजरेनं पाहण्याची हिंमत नाही होणार त्याची। महाराजांनी शास्त खानावर छापा टाकला। रात्री काय गोंधळ उडायचा तो उडाला। दुसऱ्या दिवशी माणसांची शोधाशोध झाली। त्या गडबडीमध्ये शास्त खानाची मुलगी गायब झाली। 2 महिन्यानंतर हा निरोप औरंगजेबाला काश्मीरच्या मोहिमेवर असताना मिळाला। ती मुलगी इतिहासाला सापडलीच नाही, पण तो ठपका शिवाजी महाराजांवर ठेवण्यात आला, आणि तो सांगणारा म्हणू लागला, हुजूर गजब हो गया, वो लुच्चा लफंगा शिवा रात को आया, छुपकर छापा डाला, अल्लाह ताला की मेहरबानी से बच गए हमारे मामा अली अलउम्रा शाहिस्ते खान, सख्खा मामा औरंगजेबाचा। लेकिन हुजूर उस गद्दार ने क्या किया पता है? वो मामा की लड़की को भगा कर ले गया। त्यावेळेला शत्रूचे उद्गार आहेत, हे पहिले लक्षात ठेवा। औरंगजेबाचे उद्गार आहेत, हे पुराव्यानिशी अभ्यासानिशी सांगतोय मी। औरंगजेबाचे उद्गार आहेत, शिवा लुच्चा है, शिवा लफंगा है, छुप कर आएगा, मारेगा, काटेगा, लेकिन शिवा कभी किसी औरत के इज्जत पर हाथ नहीं डाल सकता।
हे शत्रूचे उद्गार आहेत, शत्रूचे उद्गार आहेत, शत्रूचे. आणि म्हणून महाराजांनी परधर्माचा तिरस्कार केला नाही, ठीक आहे, पण महाराजांना स्वधर्माबद्दल प्रचंड निष्ठा होते. आता काही लोक अक्षरशः एवढ्या खालच्या पातळीला गेले की महाराज मांसाहारी होते इथपर्यंत बोलण्याची मजल गेली या लोकांची. वाईट वाटतं फार जीवाला. ज्यांच्या गळ्यामध्ये तुळजाभवानीची कवड्याची माळ आहे आणि ज्यांच्या मुखामध्ये सारखा जगदंब नावाचा मंत्र आहे, तो माझा शिवाजी राजा कधी मांसाला स्पर्श करू शकत नाही. लक्षात ठेवा, रामाचा आचार आहे, कृष्ण नीती आहे. काही लोक म्हणतात अफजल खानाला कपटाने मारलं. कपटाने नाही मारलं, कृष्ण नीतीनं मारलं. आणि बरेच लोक म्हणतात की अफजल खान मारायला आला होता, पण मी तसं म्हणत नाही. वो आया नहीं था, उसे लाया गया था. पठारावरून महाराजांनी अशा पद्धतीनं त्याला आणलं ना, अवघ्या 1.5 मिनिटात ठोकला. किती? ते 3 मिनिटं विसरा तुम्ही, मी 1.5 म्हणतो. 1.5 मिनिटात ठोकला, 1.5 मिनिटात. आणि त्याच्याही पुढे सांगू, महाराजांची व्यूह रचनाच अशी होती की कदाचित महाराजांना दगा फटका झाला असता तरी अफजल खान जिवंत गेला नसता. ही राजांना दिलेली कृष्ण नीती आहे. हो, महाभारत भरलं. महाभारत तुम्हाला सांगतो, महाभारतातला एवढा प्रसंग जरी पृथ्वीराज चौहाननी आपल्या डोळ्यासमोर ठेवला असताना, 1192ला ज्यावेळेला युद्ध झालं, पहिलं युद्ध शहाबुद्दीन मोहम्मद गोरी बद्दल, बरोबर, त्यावेळेला हा शहाबुद्दीन साखळ दंडात समोर कैद केलेला होता. पण शरणांगताला आधार द्यायचा, निशस्त्रियावर वार करायचा नाही, पाप होतं, म्हणून पृथ्वीराज चौहाननं त्याला सोडून दिलं. दुसऱ्या वेळेला तोच शहाबुद्दीन साफ होऊन आला आणि पृथ्वीराज चौहानांना घेऊन गेला गजनीला. पण महाभारतातला एक प्रसंग जर डोळ्यापुढे आणला असता, एक प्रसंग, ज्यावेळेला कर्णाच्या आणि अर्जुनाच्या युद्धाला सुरुवात झाली, त्यावेळेला कर्णाच्या रथाचं चाक खाली खचलं. ते चाक खाली खचल्यानंतर कर्ण ते चाक काढण्याकरता खाली उतरणार आणि ते चाक काढणार, या तयारीमध्ये असताना अर्जुनाने सांगितलं, विचार करू नको, बाण सोड. कृष्ण परमात्म्यानं सांगितलं, अर्जुनाने सांगितलं हा अधर्म आहे. म्हटले अधर्म बिधर्म काही नाही, एकदा त्याच्या रथाचं चाक निघलं का तू संपला. हेच भीष्माचार्यांच्या बाबतीत सुद्धा झालेलं आहे. हातातला धनुष्यबाण टाकला, त्यावेळेला सांगितलं बाण सोड, विचार करू नकोस. आणि माझ्या राजांनी तेच केलं. ज्यावेळेला बहिलोल खानाला सोडलं ना प्रतापराव गुजरांनी, अवघ्या 2 वर्षावर राज्याभिषेक सोहळा आलेला होता, आणि बहिलोल खान जिवंत पकडून सोडल्यानंतर महाराजांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. हा हिरवा साप ठेचायचा सोडून सरनौबतांनी कुणाला विचारून हे निर्णय घेतला. आणि महाराजांचं पत्र आहे, आपण काय म्हणून बहिलोल खानास सोडले, जसंच्या तसं पत्र वाचून दाखवतो. काय म्हणून बहिलोल खानास सोडले, जे झालं ते झालं, पण बहिलोल खानास मारल्या बिगर आम्हास तोंड दाखवू नये. सन्न श्री मस्तकात आग पोहोचली, अपमान सहन झाला नाही, घोड्यावर टाकली. एकटे निघाल्याबरोबर त्यांच्या जवळचे 6 जण त्यांच्याबरोबर निघाले आणि 40,000च्या फौजेवर जाऊन तुटून पडले. एक तर बहिलोल खान मारायचा आहे, नाहीतर आपण मारायचं आहे. म्हणून म्हटलेलं आहे आम्ही, वेडात मराठे वीड दौडले 7, हे वाक्य त्यावेळेच आहे. म्हणून मी कशा करता सांगेल की जगाच्या इतिहासामध्ये 17 योद्ध्याची नोंद आहे, त्याच्यात माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव नाही आहे. जगाच्या इतिहासातल्या दी ग्रेट योद्ध्यांमध्ये ज्युलियस सीझर आहे, नेपोलियन बोनापार्ट आहे, ज्याला सिकंदर म्हणतो, अलेक्झांडर द ग्रेट आहे, आपल्या देशातला अशोक सम्राट आहेत. बाकीचे 17 गुगलवर सर्च करा. आहे की नाही, मी एवढा वेळ घेत नाही. महाराजांना 17 योद्ध्यात जमा केलं नाही जगाच्या इतिहासात, पण मला याचा स्वाभिमान आहे. या 17 योद्ध्यांपैकी एकाही योद्ध्याचं आज मंदिर नाही आणि एकाही योद्ध्याची आज आरती होत नाही.
माझ्या शिवबाराजांची आरती होते, शिवबाराजांची मंदिरं होत आहेत. काय कारण आहे हो? जगाच्या पाठीवर पहिलं लोकसत्ताक राज्य स्थापन करण्याचं काम माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. लोकसत्ताक राज्य. म्हणून मुघलांनी राज्य केलं, मुघलशाही म्हटलं. विजापूरकरांनी राज्य केलं, आदिलशाही म्हटलं. माझ्या शिवबांनी राज्य केलं, त्याला रयतेचं राज्य म्हटलं. स्वराज्य हा शब्द उच्चारल्यावर प्रत्येकाला असं वाटावं की हे माझं राज्य आहे. अशा सुपुत्राला जन्माला घालावं. एका मर्त्य माणसाच्या जन्माला येऊन देवत्व पदाला प्राप्त होता येतं, किंबहुना देवत्व पद प्राप्त करून दिलं. याला कारण गुरु राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब होत्या, हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला विनंती आहे, हात जोडून विनंती, घडायचंय, घडवायचंय, छत्रपती शिवबा राजा घडवा. पण आमची गंमत अशी आहे, शिवाजी राजे जन्माला आले पाहिजे, पण आमच्या घरात नाही, शेजारच्याच्या घरात आले पाहिजे. आमचा बाळ्या बाबड्या अंधार पडण्याच्या आत घरी आला पाहिजे. आईच फोनवर सांगते, भाऊ लवकर घरी निघून ये, लाईट जाण्याच्या आत. नाही, हे कधी शक्य नाही होणार. बस मी ह्याच गोष्टीवरून सांगतोय, माझ्या तुकोबरायांचा जन्म झालेला आहे पांडुरंगाच्या आशीर्वादाने. आणि ज्या ज्ञानोबरायांनी इमारतीचा पाया रचला, त्या इमारतीचा कोण कळस झालं? ज्ञान